प्रॉब्लेम रीड केला तुम्ही? काय दिलंय? फोटॉन may positive charge released from rest in a room and विचारलंय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड इन द रूम. म्हणजे ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे ह्या रूम मध्ये. इज इट राईट? म्हणजे चार्ज. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड मध्ये पहिला पार्ट का आला? ओके, वी हॅव चार्ज इन विच फील्ड? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. आता पहिल्या केसला काय दिलंय? दॅट चार्ज ऍट रेस्ट. फर्स्ट केस मध्ये चार्ज इज ऍट रेस्ट. म्हणजे इनिशियल वेलॉसिटी काय आहे तिची? 0. बरोबर. मग या चार्जवर मॅग्नेटिक फोर्स किती ऍक्ट होणार? FM किती ऍक्ट होणार? 0. तर मॅग्नेटिक फोर्स डिपेंड्स अपॉन वेलॉसिटी ना. QV साइन थीटा. इज इट राईट? अँड इलेक्ट्रिक फोर्स असणार किती? Q इंटू वॉट? इलेक्ट्रिक फील्ड E, जी फाइंड करायची आपल्याला. Q इंटू इलेक्ट्रिक फील्ड. फॉर्म्युला बरोबर आहे ना? बट वी वॉन्ट इलेक्ट्रिक फील्ड इंटू मास इंटू ऍक्सलरेशन. मग हा चार्ज जो रेस्टला आहे, इट स्टार्ट विथ इनिशियल ऍक्सलरेशन A0 टुवर्ड्स वॉट? वेस्ट. म्हणजे हा चार्ज Q विथ ऍक्सलरेशन A0 हा मूव्ह करतोय टुवर्ड्स वेस्ट. बरोबर. त्यामुळे ह्याला वेस्ट डिरेक्शन मध्ये फोर्स ऍक्ट होणार. मास इंटू वॉट? ऍक्सलरेशन A0. इज इट राईट? हा फोर्स कुठला आहे? इलेक्ट्रिक फोर्स आहे. आणि आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक फोर्स किती असतोय? Q इंटू वॉट? E MA0. बरोबर. इज इट राईट? प्लस Q नथिंग बट चार्ज E दिलेली मी. प्लस Q जागी E घ्यायचंय फक्त. त्यामुळे E ची व्हॅल्यू काय येईल इलेक्ट्रिक फील्डची? MA0 डिवाइड बाय E. Q जागी इनपुट केलं. आणि कुठल्या डिरेक्शन मध्ये? वेस्ट. ह्यामध्ये काय डाऊट आहे कोणाला? पहिलं इझी फाइंड केलं. ओके, Q इज इक्वल टू E. हे पहिलं इझी घ्या. नेक्स्ट पार्ट जरा व्यवस्थित लक्ष द्या. काय म्हणलंय बघा. प्लस पहिली केस काय आली? वेस्टला आणि रेस्टला होता. सेकंड पार्ट मी काय म्हटलंय? वेन प्रोजेक्टेड टुवर्ड्स नॉर्थ विथ स्पीड V0. आता वेलॉसिटीने ते प्रोजेक्ट केलंय विथ इनिशियल ऍक्सलरेशन 3A0 टुवर्ड्स वेस्ट. ओके, आता ही सेकंड केस तुम्ही व्यवस्थित लिहा. ओके, आता आपण सेकंड केस लिहूया. हा, सेकंड केस में काय दिले बघा. चार्ज E ओके टुवर्ड्स नॉर्थ प्रोजेक्ट केलाय विथ हाऊ मच वेलॉसिटी? V0. आणि याची ऍक्सलरेशनची डिरेक्शन किती आहे? व्हॅल्यू किती आहे आता? 3A0. हे ऍक्सलरेशन आहे. कुठल्या डिरेक्शन मध्ये आहे? वेस्ट. बरोबर. इज इट राईट? आता हा मुव्हिंग आहे चार्ज. इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक में हा लॉरेन्स फोर्स ऍक्ट होणार किती? हाऊ मच लॉरेन्स फोर्स? मॅग्नेटिक फोर्स प्लस इलेक्ट्रिक फोर्स. आता आपल्याला मॅग्नेटिक फोर्स फाइंड करायचा आहे. बट फोर्स काय असतो? न्यूटन्स लॉ.
मास इंटू ऍक्सलरेशन FM. आता FM चा फॉर्म्युला काय? हा झालं बरं. हा लक्ष द्या. FM आणि मग व्हॅल्यू पुढे करा प्लस FE. ओके. आता मला सांगा याचं ऍक्सलरेशन किती आहे? यस, ह्या केसमध्ये ऍक्सलरेशन किती आहे? 3a0. सो मास इंटू 3a0 बरोबर. इज इट राईट? त्यानंतर मॅग्नेटिक फोर्स किती असणार? चार्ज E इंटू वेलॉसिटी V इंटू मॅग्नेटिक फील्ड B FM. अँड FE किती आहे? FE किती आहे? QE इंटू इनपुट करून चालणार नाही, कारण ऑप्शन मध्ये कुठंच परत Q आणि E नाही आहे. मग आपण याचं दुसरं व्हॅल्यू काय? मास इंटू वॉट? इलेक्ट्रिक फील्डचा इलेक्ट्रिक फोर्स कॉन्स्टंट असतो. इज इट क्लिअर? गेटिंग एव्हरीवन? मग लक्ष द्या, मास 3ma0 मायनस ma0 इज इक्वल टू E V0 B. आपल्याला फाइंड करायचंय B. हा डिफरन्स किती आला? 2ma0 डिवाइड बाय E V0 ही B ची आलं. क्लिअर? बट ह्यामध्ये परत अप अँड डाऊन विचारलंय. दोन्ही ऑप्शन सेम आहेत की नाही? ए एंड बी. ओके. बट क्वेश्चन आहे अप अँड डाऊन. याचा अर्थ काय? बघा आता लक्ष द्या. चार्ज कुठल्या डिरेक्शन मध्ये मूव्ह आलाय? चार्ज इज मुव्हिंग नॉर्थ डिरेक्शन मध्ये, बरोबर. म्हणजे व्हर्टिकली अप. क्लिअर? ही डिरेक्शन ऑफ चार्ज आहे, व्हीच आहे. आणि ओके, एज मॅग्नेटिक फोर्स फील्ड किंवा फोर्स, मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचे. फोर्स कुठल्या डिरेक्शन मध्ये? ऍक्सलरेशन कुठल्या डिरेक्शन मध्ये? वेस्ट. राईट? ज्या डिरेक्शन मध्ये ऍक्सलरेशन असणार त्या डिरेक्शन मध्ये फोर्स असणार. म्हणजे क्लिअर दिले दोन्ही केसला ऍक्सलरेशन टुवर्ड्स व्हॉट? वेस्ट. त्यामुळे फोर्स वेस्टला मार्क केला. कळलं? आता ह्याच्यावरून डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचे. गेटिंग एव्हरीवन? हा. मग बघा लक्ष द्या, एज वी आर एम चा वेक्टर फॉर्म्युला काय? इट इज अ क्रॉस प्रोडक्ट ऑफ E इंटू B क्रॉस V. बरोबर आहे? इज इट क्लिअर? म्हणजे व्ही आणि एफच्या व्ही आणि व्हीच्या डिरेक्शन एफ येतोय. क्लिअर? गेटिंग एव्हरीवन? मग व्ही आणि बीच्या डिरेक्शनवर रोटेशनवर इट इज अ क्रॉस प्रोडक्ट ऑफ बी अँड व्ही आहे. मग डिरेक्शन एफ एम ची काय पाहिजे? एफ एमचं डिरेक्शन नोन आहे, ह्याच्यावर बी ची फाइंड करायची लॉजिकली. एकाच डिरेक्शन मध्ये असणार आहे काय? आयदर अप ऑर डाऊन. ओके. व्ही यायला पाहिजे आपल्याला, ऍप वेस्टला यायला पाहिजे. मग लॉजिकली मी अप्लाय केलं का आपण असा क्रॉस प्रोडक्ट घेतोय. मग ही डिरेक्शन काल काय प्रोडक्ट ऑफ व्ही इंटू पी. काल
क्रॉस प्रोडक्टला आपण ही डिरेक्शनला मूव्ह केलं क्लॉकवाईज, त्यामुळे वेस्टला आलं. गेटिंग एनिवन? आणि त्यामुळे बीची डिरेक्शन कुठं? डाऊन. डाऊन म्हणजे ऑप्शन मध्ये डाऊनच आहे ना, ऑप्शन मध्ये डाऊन, अप अँड डाऊन आहे. इज इट क्लिअर? ओके. क्रॉस प्रोडक्ट आठवा तुम्ही 11वीतलं. वी हॅव टू टेक अ प्रोडक्ट एज अ क्लॉकवाईज ऑर अँटी क्लॉकवाईज. त्यामुळे प्रोडक्टची डिरेक्शन डिसाइड होते. प्रोडक्ट ऑलरेडी नोन आहे वेस्टला आहे. मग वेस्टला येण्यासाठी बी अप पाहिजे काय डाऊन पाहिजे? तसं यामध्ये व्ही आणि बी अप असेल तर काय होणार? हाऊ टेक प्रोडक्ट. असं जर घेतलं असतं तर प्रोडक्ट काय आला असता? एकाच डिरेक्शन मध्ये आलं असतं. इज इट राईट? ओके. आणि त्यामुळे करेक्ट आन्सर इज व्हॉट? डाऊन. मग ते मॅच होतंय वेस्टला. क्लॉकवाईज रोड. इज इट क्लॉकवाईज? बघा डायरेक्शन ऍपची त्याच डिरेक्शन मध्ये आले. इज इट क्लिअर? गेटिंग एनिवन? सो अवघड प्रॉब्लेम होता. इज इट क्लिअर?